बोलते माझ्याशी. गुड मॉर्निंग दोस्तो. आत्ताच उठलोय आणि इंट्रो नंतर देतो. पहिले आंघोळ करतो. सध्या फ्रेश नाही आहे मी. फ्रेश झाल्यानंतर तुम्हाला इंट्रो देतो. सो हॅलो, वेलकम, नमस्कार अँड जोहार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि सगळं हिरवंगार असं आणि सकाळी सकाळी पावसाने एकदम जोरदार हजेरी लावली. आणि श्रावण महिना आला की भरपूर सगळ्या गोष्टी घेऊन येतो. म्हणजेच आपल्या मराठी पंचांगानुसार श्रावण महिना हा खूप धार्मिक महिनासुद्धा मानला जातो. तर आपण सुद्धा श्रावण महिन्यामध्ये जे मांसाहारी नॉनव्हेज वगैरे सगळं आपण बंद करतो आपण सुद्धा. सो विषय असा आहे की श्रावण महिन्याची सुरुवात आपण करणार आहेत आणि महादेवाच्या दर्शनासाठी आपण जाणार आहेत सकाळी सकाळी. कारण श्रावण महिना हा महादेवाचा म्हणजे आपले भोलेनाथ शंकर महादेवाचाच महिना असा मानला जातो आणि खूप धार्मिक महिना मानला जातो. तर आपण आज सकाळी जाणार आहेत तर महादेवाच्या मंदिरामध्ये. त्याच्यासाठी आपण करणार आहेत व्लॉग शूट आणि बाकीच्या खूप साऱ्या चर्चा श्रावण महिन्या रिलेटेड आपण करणार आहेत ह्या व्लॉगमध्ये. तर निघूया आपण आणि लगेच रस्त्यामध्ये तुमच्याशी मी बोलतो तसं डायरेक्ट महादेवाच्या मंदिरामध्ये निघू. जवळच एक महादेवाचं मंदिर आहे, तिथे आपण जाऊन आणि दर्शन घेऊया आणि श्रावण महिन्याची सुरुवात करूया. बाकी गोष्टी तिथे गेल्यानंतर पुढील चर्चा. सो गाईज, पाऊस खूप जोरात चालू आहे. हे बघा, पाऊस सकाळपासून थांबायचं नावच घेत नाही. त्याच्यामुळं मी विचार केला चालत तिथं जाऊ. मग छत्री घेतली आणि छत्रीमध्ये आता चालत चाललो आहे. सो गाईज, मी पोचलो आहे फायनली मंदिरामध्ये. मागे बघू शकता मंदिर आणि पाऊस खूप जोरात चालू आहे. तर मंदिरामध्ये पोचलो आणि आता आतमध्ये जाऊन आपण दर्शन वगैरे करू. मी थोडासा लेट झालो आहे. बाकी सकाळी जरासं जास्त गर्दी असेल पण आता थोडासा लेट झाला त्याच्यामुळे गर्दी वगैरे कमी आहे. तर जाऊ महादेवाचे दर्शन वगैरे घेऊ आणि नंतर मग बघू पुढे तुमच्याशी गप्पा. मांजर बघा कसले डेंजर दिसते. हे बघा, इसकी आंखों में टॉक्सिसिटी है. डोळे खतरनाक आहेत तिथे. क्यूट आहे. बोलते माझ्याशी. माझ्याजवळ येऊन राहिले. इथल्या मांजरी लय खूप क्यूट आहेत रे. मित्रांनो, ह्या महादेवाच्या मंदिरामध्ये मी आलेलो आणि आजूबाजूला एक तलाव पण आहे सुंदर असं. याच्यामध्ये बदकं पण असतात कधी कधी, पण सध्या ती बदकं दिसत नाहीत पाऊस असल्यामुळे. पाऊस चालू आहे आणि खूप चांगलं वाटलं. श्रावणची सुरुवात महादेवाच्या दर्शनाने. श्रावण महिना ह्याच्यासाठीच ओळखला जातो की श्रावण महिना हा महादेवाचा महिना म्हणून ओळखला जातो. तर ह्या महिन्यामध्ये महादेवाची भरपूर पूजा केली जाते आणि असं पूर्ण वर्षच केली जाते. पण आपल्या हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना आला की एक वेगळा धार्मिक महिना म्हणून आपण त्याला ओळखतो. आणि ह्या महिन्यामध्ये आपण फक्त नॉनव्हेज वगैरे आपण सगळं पूर्णपणे बंद करतो. तर काल तुम्ही बऱ्याचशा मित्रांनी गटारी वगैरे सेलिब्रेट केली असेल. आपण त्याला गटारी म्हणतो पण ॲक्च्युअलमध्ये गटारी हा शब्द चुकीचा आहे. आपण काळानुसार तो बदललेला आहे.
माझ्या म्हणजे जेवढा मी स्टडी केला श्रावण महिन्याबद्दल, तर गटारी ह्या शब्दाचा मूळ शब्द आहे गतहारी. तर गतहारी अमावस्या असते आणि गतहारी ह्या शब्दाची फोड केली तर गतहारी ह्या शब्दाचा अर्थ असा होतो की गत म्हणजे बंद करणे. म्हणजे जो आपण वर्षभरामध्ये जो आपण आहार घेतो, आपण जे अन्न खातो त्याच्यामध्ये बदल करणे, ह्यालाच गतहारी असं आपण थोडक्यात ह्या शब्दाचा अर्थ म्हणू शकतो. तर त्या अन्नाचा बदल म्हणजे खूप वर्षापूर्वी आपण एक अशी प्रथा होती की श्रावण महिना आल्यानंतर आपण वर्षभरामध्ये जे जेवण करतो, आपण जे अन्न खातो, आहार घेतो, तर त्या आहारामध्ये आपल्याला बदल करायचा असतो. तर मित्रांनो, नॉनव्हेज बंद करणे म्हणजेच देवासाठी बंद करणे असं नाही, तर ते आपण आपल्या शरीरासाठी बंद करत असतो आणि ते खूप पुरातन वर्षापासून म्हणजे खूप पूर्वीपासून चालू आलेलं आहे की आपण आहारामध्ये बदल करायचा असतो. तर बदल करायचा असतो, मग आपण देवाला का मानतो, म्हणजे श्रावण महिन्यातच का म्हणतो. तर श्रावण महिना असा आहे की तो एक पवित्र महिनासुद्धा मानला जातो आणि आपण जो आहार बंद करतो तर आपण कुठे ना कुठे आपल्याला एक महिन्याभरासाठी का असो ना किंवा 30 दिवसासाठी 40 दिवसासाठी आपण एक शरीरामध्ये काहीतरी बदल करतो, आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल करतो, काहीतरी वेगळं करतो. मग मद्यपान असो किंवा नॉनव्हेज असो, मांसाहारी जेवण असो, आपण बंद करतो. मग ते बंद करतो, मग आपल्याला काहीतरी आपण कोणाला तरी साक्षी ठेवणार. तर आपण देवाला साक्षी ठेवून आणि हे सगळं बंद करतो, जेणेकरून आपल्याला स्वतःवरती तो एक देवाला साक्षी ठेवलं आहे म्हणून आपण त्याच्यावरती आपला एक कंट्रोल असावा, आपलं नियंत्रण असावं, म्हणून आपण देवाला साक्षी ठेवतो. आणि आपण गणपती येतो, म्हणजे श्रावण महिन्यामध्ये बरेचसे सण येतात, बरेचसे जन्माष्टमी येते, नागपंचमी येते, रक्षाबंधन येते, नारळी पौर्णिमा येते, असे वेगवेगळे विविध सण येतात. म्हणून श्रावण महिना हा काहीतरी एक खास असतो आणि हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना हा खूप धार्मिक मानला गेलेला आहे. तर त्याच महिन्याची सुरुवात आपण आज महादेवाच्या पूजेने आणि महादेवाच्या दर्शनाने केलेली आहे आणि तुम्हाला हेच मला आज दाखवायचं होतं, कारण मी सुद्धा पहिले ह्या गोष्टी मानत नव्हतो. मी पण गेल्या वर्षीपासूनच श्रावण महिना वगैरे मानायला लागलो, त्याच्या आधी मी पण नास्तिक होतो. पण कुठे ना कुठे आपण वर्षभरामध्ये आपली जी यंग पिढी आहे ती वर्षभरामध्ये आपण कधी देवाचं नाव असं मनाने घेतो किंवा नाही ते तुम्हालाच माहिती असेल. तर ते तुम्हाला चांगलंच माहिती असेल की आपण किती वर्षातून किती वेळा देवाचं नाव घेतो आणि किती करतो. तर आपली जी यंग पिढी आहे ते कुठे ना कुठे आपलं जे धार्मिक जे इतिहास आहे ते विसरत चाललो आहे आणि त्यासाठी आपण थोडंसं कधी ना कधी वर्षातनं एक श्रावण महिन्याच्या उद्देशाने आपण देवाचं नाव घेतो. आपण नॉनव्हेज वगैरे बंद केलं तर आपल्याला ते दिवसांदिवस आठवण असते की बाबा आपल्याला गणपती येईस्तोवर तरी नॉनव्हेज नाही खायचं आहे. तर त्या मानाने तरी आपण एक देवाचं आठवण ठेवतो आणि त्यासाठी श्रावण महिना हा कमीत कमी वर्षातनं एकदा येतो, तर आपण तो पाळायला पाहिजे. मी नव्हतो पाळत, मीही पाळतोय, तुम्ही पाळताय का आणि तुम्ही कधीपासून पाळायला सुरुवात केली मला कमेंटमध्ये सांगा. आणि शाळेतल्या पोरांसाठी एक वेगळं आनंदाची गोष्ट अशी असते की सकाळची शाळा असते, थोडंसं आनंदाची पण गोष्ट आणि त्यांच्यासाठी कंटाळवाणी पण गोष्ट, पण सकाळची शाळा असल्यामुळे दुपारी लवकर सुट्टी, असं सुद्धा असे श्रावण महिन्याचे एक वैशिष्ट्य. तर श्रावण महिन्यामध्ये खूप सारे श्रावण महिना पावसाळ्याच्या मध्यांतरी येतो, तर ह्या महिन्यामध्ये म्हणजे बरेचसे रिप्रोडक्शन जे आपलं असतं ॲनिमल्सचं प्रजनन, तर हा त्यांच्या प्रजननाचा काळ असतो, हे सुद्धा एक सायंटिफिक कारण. तर बऱ्याचशा गोष्टी आहेत श्रावण महिन्याच्या आणि म्हणूनच आपण श्रावण महिना बरेचसे लोक पाळतात, काही नसतील पाळत. तुमचासुद्धा विचार असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही जर पहिल्यांदाच श्रावण महिना पाळत असाल तर मला कमेंटमध्ये सांगा की ह्याच वर्षी श्रावण महिना पाळतो आहे. असं व्हिडिओला आपण इथेच समाप्त करूया, जास्त मोठा व्हिडिओ करणार नाही. आजूबाजूचं वातावरण खूप सुंदर आहे आणि खूप धार्मिक आहे. मी मागे जे ह्या ठिकाणी येऊन गेलेलो त्याच्यानंतर आज आलो आहे, खूप चांगलं वाटलं. आणि ह्या महिन्याची सुरुवात, श्रावण महिन्याची सुरुवात आजपासून सगळं नॉनव्हेज वगैरे सगळं बंद आणि जोपर्यंत गणपती बसत नाही तोपर्यंत आपलं नॉनव्हेज बंद असेल, तर आता आपण व्हेजच जेवणार आहे. तर आता बिर्याणीला रामराम ठोकलेला आहे, आता आपल्याला व्हेज पुलाव खावा लागेल, व्हेज पुलाव. तर तुम्ही सुद्धा श्रावण करत असाल, श्रावण पाळत असाल तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा किती वर्ष झाली की तुम्ही श्रावण पाळताय आणि जर कोणाचा फर्स्ट टाईम असेल तर तेही सांगा. व्हिडिओला समाप्त करूया, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.